एकरभर जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या ह्या हॉटेलची सजावट आणि तिथली लाइटिंग सर्वांच्या मनाला साथ घालत होती. अवतीभवतीच्या काळ्याकुट्ट अंधारात जणू एखादं जागृत देवस्थान लख्ख दिव्यांनी उजळून निघावं आणि भाविकांची तिथे कायम गर्दी असावी, असंच काहीसं चित्र होतं ते. वॉश बेसिनवर हात धुवून तोंडावर पाणी मारून झाल्यावर सर्वांनी एक टेबल गाठला, आपापली जागा घेतली. वेटर येईतो शॉर्टकटच्या रस्त्यावर चर्चा सुरू झाली. कृष्णाचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. सर्वांनी सचिनवर तापणं हे काही योग्य वाटत नव्हतं, म्हणून बाकीच्यांनी कृष्णाला आवरण्यात वेळ खर्ची केला. यावर मध्येच रतन म्हणाला, ओ कृष्णा भाऊ, जाऊ द्या, होत असतं कधी कधी. जाताना चांगल्या रस्त्यानं जाऊ आपण. तुम्ही गप्प बसाव, तुम्हाला काय माहिती आमच्याबद्दल. शांत बसा जरा, उगाच मध्ये मध्ये करू नका, नाहीतर कुठचा राग कुठे निघेल मला माहीत नाही. कृष्णाचं हे वाक्य ऐकून रतन एकदम शांत झाला आणि मनातल्या मनात पुटपुटला. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि यांच्यात तोंड मारलं देव जाणे. अरे मरा ना तिकडेच, एकमेकांच्या डोक्यात दगडं घाला, मला काय करायचंय. रतन या सर्वांमध्ये नवीन होता, म्हणून त्याला हे शब्द गिळणं भाग होतं. कृष्णा रतनवर ओरडला म्हणून उर्वरित सर्वांनी कृष्णाला शेवटचं म्हणून सांगितलं,